तर तिने तो बॉक्स काढला आणि तिला काहीच कळलं नाही कारण नाही तर असं काहीतरी डुगडुग आवाज येतो पण मी असं करू नको नको असं नको करू. एवढ्याचा होता सर तो? त्यावेळेला मला असं वाटतं 32 हजाराचा, कारण त्यावेळेला सगळेच मोबाईल फोन महाग असायचे. 32,000? किती साली? 96-97. मी म्हणलं ना, प्रेमातली ऋषितुल्य माणसं आली की मी जमिनीवरच येतो सर. किती छान आहे तुमची लव्ह स्टोरी. चला, पुढची वस्तू आहे आमच्याकडे, शेजारी शेजारी पक्के शेजारी. ही झी मराठीवरती मालिका होती ना, मग त्याचं आहे का हे संबंध? हो. काय नेमकं कनेक्शन आहे? हा, म्हणजे ही माझी झीवरची मालिका तर होतीच, पण याची आई स्मिता तळवलकर आणि माझी आई रंजना धराधर. हां, ओके, तेव्हा स्मिता गोविलकर होती हां, आणि रंजना देसाई हां. या दोघी जणी माहिमकर मॅन्शन पोर्तुगीज चर्चला जी चाळ आहे ना, हो. तिथे दोघी जणी नेबर्स होत्या, शेजारणी होत्या, ओ, अगदी घट्ट मैत्रिणी होत्या. आणि आणखीन एक गंमत बघा, म्हणजे हे दिस इज डेस्टिनी असं मला वाटतं. मम्मीला तिचे आई वडील शर्ट पॅन्ट घालायचे, बॉयकट ठेवायचे, so ती मुलासारखी दिसायची तुमच्या आईला? हां. माझ्या आई. आणि स्मिता काकीचे एक काका मला असं वाटतं की तिथे नेहमी यायचे आणि त्यांना वाटायचं की माझी आई मुलगा आहे, सो ते म्हणायचे की मी जावई शोधलाय बरं का आपल्या स्मितासाठी. काय गोष्ट ही बघ ना रे, है ना? दिस इज डेस्टिनी. हो, पण त्या विहिणी झाल्यानंतर पिढी झाल्या आणि त्या इनसेपरेबल होत्या, त्या सगळीकडे एकत्र जायच्या, इतकंच छान कनेक्शन हो होतं. हो हो, ऍब्सोल्युटली. बरं, आपण यांच्या आईविषयी जे बोलतो आहोत ती तुम्हाला सुपरिचित आहेच, पण असं कनेक्शन तुम्हाला लागावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्मात्या, त्या ह्यांच्या आई. मला वाटतं त्यांच्याविषयी तुम्ही सांगा ना सर आम्हाला, त्यांची एक पहिली आठवण तुमच्या डोळ्यासमोर काय येते स्मिता तळवलकरांची? मला असं विचारलं तर ती घरी असं स्मिता तळवलकर हे वलय घेऊन कधीच राहिली नाही. ती इनफॅक्ट ती तिच्या शूटिंगच्या सेटवरती सुद्धा तशी नव्हती. एक सर्वात मोठा किस्सा आठवत, किस्सा नाही म्हणता येणार, पण तिची काम करण्याची पद्धत की शूटिंग झालं की तिला एकदा कळलं की आता लास्ट शॉट आहे, की आता ह्या तासाभरानंतर सगळेजण येणार. बरं, त्यावेळेला एक असायचं की जे कोणी आर्टिस्ट असतील ते सगळेजण त्या पुण्याच्या घरी राहणार. आईचं घर होतं पुण्यात, अच्छा. त्या घरी राहणार. ही रोज शूटिंगचा दिवस संपला, एक तासभर असेल त्यावेळेला ती तिकडनं निघणार, मार्केटला जाणार, फिश चिकन जे असेल ते सगळं उचलून घेऊन येणार. त्या तासाभरामध्ये काय पॅकअप होईपर्यंत तिचं अख्खं जेवण तयार होतं. वा, म्हणजे आणि म्हणजे मुद्दामून आर्टिस्ट येऊन सांगायचे त्यांना. मी कधी आर्टिस्ट म्हणून बघितलंच नाहीत, कारण ते इतके फॅमिली मेंबर्स सारखे झाले होते. पण तिचा जो स्वभाव होता की जो माणूस येईल त्याला पोट भरल्याशिवाय परत पाठवायचं नाही. पण त्यांनी मला हे सुद्धा सांगितलं होतं की सुलेखा, बँक बॅलन्स किती आहे ते कधीच बघायचं नाही, घराबाहेर चपला किती आहेत ते बघायचे. अरे वा, त्यांनी वा, माणूस वा, समृद्ध वा, होता. वा. 100 नंबरी वाक्य, हो की नाही? तुमच्या प्रेमाच्या पेटीमधून मला खूप काही जाणून घेता आलं, खूप काही शिकायलाही मिळालं आणि मज्जा आली.